इयत्ता चौथी गुणाकार करा. 53 गुणुले 8. तर हे 8 न 3 ला गुणायचं अगोदर आणि नंतर 5 ला गुणायचं. मग 8 त्रिक 24. हातचा गेले 2. 8 पंचे 40. 40 अधिक 2. 42. पुढे पहा 25 गुणुले 9. 9 न सुरुवातीला 5 ला गुणायचं आणि त्यानंतर 2 ला गुणायचं. मग पहा 9 पाचा 45. 45 मधलं 5 इथं न्यायचं. हातचा गेले 4. 9 दोन्ही 18. 18 अधिक 4 22. उत्तर किती आलं? 225. तर 3 नंबरचं गणित पहा. 86 गुणुले 5. 5 क 30. 30 मधलं इथं लिहिलं 0. हातचा गेले 3. 5 40. 40 अधिक 3 43. आता पहा 75 गुणुले 11. आता काय करायचं आपण एका संख्येनं गुणायचं किंवा 11 न सुद्धा डायरेक्ट गुणू शकतोय. पण आपण अगोदर काय शिकायचंय की एका संख्येनं गुणायचं म्हणजे ह्या 1 न ह्या आणि ह्या संख्येला गुणायचं त्यानंतर ह्या 1 न गुणायचं. आपण सुरुवातीला आपण ह्या 1 न गुणूया. 1 पाचे किंवा 5 एके 5. 7 एके 7. आता आपण एककानं गुणलं. आता दशकानं गुणणार आहे. म्हणून इथं 0 द्यायचा किंवा असं चिन्ह करायचं. आता पहा 5 एके 5. त्यानंतर 7 एके 7. आता या दोघांची काय करायची बेरीज. 5शी 5. 7 आणि 5 12. हातचा गेला 1. 7 आणि 1 8. उत्तर आलं 825. तर पहा 41 गुणुले 14. या 4 ना अगोदर आपण गुणायचं आणि नंतर 1 न गुणायचं आहे. मग पहा 4 एके 4. 4 चौक 16. आता आपण दशकानं गुणणार आहे म्हणून इथं द्यायचा 0. 1 एके 1. 4 एके 4. ह्या दोघांची काय करायची बेरीज करायची या आलेल्या उत्तराची. 4शी 4. 6 आणि 1 7. 4 आणि 1 5. आता पहा 6 नंबरचं गणित आहे 68 गुणुले 12. 68 गुणुले 12. तर अगोदर आपण 2 न 8 ला गुणायचं आहे. 82 16. हातचा गेला 1. बेसख 12. 12 आणि 1 13. इथं द्यायचा 0. कारण आपण आता दशकानं गुणणार आहे म्हणजे एककासाठी इथं 0 दिलेलं आहे. 8 एके 8. 6 एके 6. 6शी 6. 8 आणि 3 11. हातचा गेला 1. 6 आणि 1 7 आणि 1 8. उत्तर आले 816. आता आपण काय करायचंय पहा 75 गुणुले 11. हेच गणित आपण डायरेक्ट 11 न गुणायचं आहे. हे आपण असं पण शिकायचं आहे. 11 पंचे 55. ह्याचा गेले 5. 11 सत्ते 77. 77 अधिक 5 करायचंय. उत्तर किती आलं 82. आता हे गणित इथं परत करूया आपण.
41 गुणुले 14. त्या सरळ 14 न गुणायचं आपण. म्हणजे सोप्यामध्ये गुणाकार होतोय. आपले पाठ असतील तर हा गुणाकार पटकन होऊन जाईल. या गुणाकाराला वेळ लागणार नाही. या गुणाकाराला काय होतंय की या गुणाकाराला वेळ लागतोय. या गुणाकाराला वेळ लागत नाही, पटकन होतंय. 14 एके 14 हातचा गेला 1. 14 चोक 56 आणि 1 57. पहा लगेच झाला. ह्याला वेळ कमी लागतोय. आता ही गणित आपण खाली सोडवूया पटकन. कसं सोडवायचं पाहूया. 68 गुणुले 12. 12 न या 8 ला गुणायचा अगोदर. 12 8 96. हातचा गेले 9. 12 संग 72. 72 अधिक 9. 81 आलं. 816. या अशा प्रकारे आपण गणित सोडवायचं आहे. याबरोबरच तुम्हाला मी सरावासाठी आणखीन उदाहरणं देत आहे. तुमचा सराव व्हावा आणि तुम्हाला गुणाकार अतिशय चांगल्या प्रकारे करता यावा. 12 गुणुले 2. 15 गुणुले 7. 98 गुणुले 2. 55 गुणुले 5. 22 गुणुले 3. 54 गुणुले 7. 24 गुणुले 9. 77 गुणुले 1. 89 गुणुले 4.